परमपूज्य सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आपण साजरा करतो. पुण्यतिथी जे अवतार रूपाने प्रकट होतात ते जेव्हा देहकार्य संपून या जगाला ज्ञानबोध देऊन देहरूपाने आपल्यातून निघून जातात त्या दिवसाला आपण पुण्यतिथी असं म्हणतो. वास्तविक त्यांचे त्या दिवसाचं स्मरण हे पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण एवढ्यासाठीच ज्यांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ झाला आयुष्यामध्ये, त्यांचे पाप हरण होऊन ते पुण्यवंत बनले. म्हणजे जन्मांतरी जी पाप नाश करून पुण्यवान म्हणून मोक्षमुक्तीचा अधिकार करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे अशांचं स्मरण त्याला आपण पुण्यतिथी म्हणू शकतो. बाकी स्मरणाचे दिवस सगळेजण साजरे करतात, पण संत सद्गुरू ज्ञानी पुरुष हे अवतारी असतात. यांना येणे नाही, जाणे नाही, जन्म नाही, मरण नाही, ते आहेच आहेत. कारण सद्गुरू म्हणजे परमात्मा स्वरूप, सद्गुरू तत्वचे परम स्वरूप आहे असे निसर्गदत्त महाराज त्यांनी आजच्या दिवशी आपला अवतार कार्य संपवलं. तो दिवस आपण साजरा करतो. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन अलौकिक कीर्तिरूपाला पोचले. आज त्याने जे ज्ञान सांगितले आहे ते सर्व जगाने मान्य केलेले आहे. असा कोणी एक त्यांच्या त्या ज्ञानाविषयी संशय शंका निर्माण करण्यास होऊ शकला नाही आतापर्यंत. मूळ परमात्मा, मूळ ईश्वर स्वरूप, निर्गुण निराकार, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्याचे ज्ञान देणे इतकं सोपं नसतं. वेद श्रुती स्मृती उपनिषद सगळ्यांनी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी नेती नेती असं म्हणाले. नेती नेती, असं नाही, असं नाही, असं नाही, असं आहे कोणी सांगू शकलं नाही. ते फक्त संत सद्गुरू ज्ञानी पुरुष सांगतात. त्या संत सद्गुरू ज्ञानी पुरुषांमध्ये अग्रगण्य सर्वश्रेष्ठ वंदनीय सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज. त्यांनी नेहमी आपल्या सद्गुरूविषयी सांगत राहिले. सद्गुरूशी सांगताना नुसतं व्यक्तरूप म्हणून नाही, जे अव्यक्त रूप आहे, जे मी आता परमतत्व म्हटलं, परब्रह्म स्वरूप, ज्याला देवाधिक वंदन करतात, देवाधिक वंदन करतात म्हणून सद्गुरू श्रेष्ठ आहे. आता जो समास आहे त्याच्यामध्ये सद्गुरूचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सद्गुरूचं वर्णन करताना जगातल्या अनेक गोष्टीची उपमा देण्याचा प्रयत्न केला, पण कुठलीच उपमा लागू शकली नाही. या भौतिकामध्ये आपल्याला दृश्य रूपाने दिसणार सगळ्यात काय श्रेष्ठ आहे? आकाराने पाहिलं तर समुद्र म्हणून, आकाश म्हणून, तेजाने शक्तीने पाहिलं तर सूर्य म्हणून. पण या कोणाची चुका चालत? जगातली अशी एक गोष्ट आहे की
ही उपमा द्यायला गेलं तर ही सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे, सगळ्या वस्तू नाशिवंत आहे. सद्गुरू नाशिवंत आहे. सांगितलं सद्गुरू परमतत्व आहे, परब्रह्म स्वरूप आहे. ते आहेच आहे, तर येणे नाही जाणे नाही. निसर्ग महाराजांना कॅन्सर झाला शेवटच्या वेळी, तेव्हा औषध घ्यायचं सोडलं त्यांनी आणि काय म्हणाले, हे आता कॅन्सर, ह्याची जायची वेळ झाली, आता याला उपाय करणे नाही. मग आम्ही सांगायचो की वेदना होतात तुम्हाला, कशाचा कॅन्सर आहे, वेदना होतात, काहीतरी औषध घ्या. ते म्हणाले वेदना ते द्यायला होत आहेत, मला कुठे काय आहे. आणि ते कणताना किंवा ऐकत बायगत म्हणताना कधी ऐकायला आलं नाही. तर त्यांच्या बाह्य देहामध्ये देहाच्या बाह्य स्वरूपामध्ये कुठेही ती लक्षणं दिसली नाहीत. ही व्यक्ती आजारी आहे, हिला कॅन्सर झाला आहे, असं कुठेही त्यांच्या हालचालीतून, बोलण्या चालण्यातून, वागण्यातून कुठेही दिसत नव्हतं. कारण ते सरळ सांगायचे, मी देह नाही, मी परमात्मा आहे. माझा जन्म झाला, माझ्यावर आरोप आहे म्हणायचे. माझा जन्म झाला हा माझ्यावर आरोप आहे. मी तुम्हाला दर्शन देण्यासाठी, तुम्हाला ज्ञानबोध करण्यासाठी हा देह धारण केला आणि आलो आहे. मी आधीचा आहे, जेव्हा नव्हते आकाश पाणी त्याच्या जेव्हा नव्हतं आकाश पाणी त्याच्याही आधीच आहे. म्हणून ते जीवनामध्ये व्यक्तरूपामध्ये सुद्धा जीवन जगताना ते परमात्मा स्वरूप या बुद्धीप्रमाणेच वागते. सांगितलं सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला, मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला, त्यांचे वडील मुंबईमध्ये होते, नोकरी करत होते साली, आणि त्यांची साथ आली म्हणून शेवटी मुलाबाळांना बायकोला घेऊन ते गावाला गेले. मग गावाला आता काय करायला, तुम्ही जमीन घेतली, शेती करायला लागले. छोटंसं गाव होतं, 4थीपर्यंत शाळा होती, महाराज 4थीपर्यंत शिकले. पण महाराज जसं महाराजांचं नाव ते हनुमान जयंती जन्मले म्हणून मारुती असं ठेवलं. असं म्हणतात की मारुतीच्या जन्माला आला की हनुमान, तेव्हा सूर्याकडे झेप घेतली आणि सूर्याकडे असं सतत असं बघत राहायचं, कंटिन्युअस बघत राहायचं. निसर्ग महाराज तेच करत होते. त्यांचे नेत्र बघा तुम्ही, असे डोळे तुम्हाला कोणाचे दिसणार नाही, इतके तेज, इतके त्याच्यामध्ये प्रखर असं तेज आहे. आपण सामान्य माणसाचं कुणाचंच आपल्याला दिसणार नाही. त्याला योगामध्ये प्राणक असं म्हणतात, परंतु ते परिपूर्ण रूपाने करायचे. परिपूर्ण वडिलांनी नाव मारुती ठेवलं आणि सद्गुरू भेटले सिद्धरामेश्वर. मारुतीला राम भेटला. महाराज जेव्हा सिद्धरामेश्वर महाराज पहिल्यांदा गेले, ते कोणीतरी सतत सिद्धरामेश्वर महाराजांचे कौतुक गात होते. त्यांचे मित्र होते, ते सकाळी ते गात होते. म्हणून अगदी कौतुकापोटी गेले, कुतूहलापोटी गेले. कारण त्यांचा विश्वास नव्हता की गावाकडून आले होते, काही ग्रंथ पुस्तकं तुम्ही वाचली होती, पण माणसात देव आहे हे ज्ञान नव्हतं त्याला. आणि माणूस देव असेल, त्याच्या चरणावर मस्तक आपल्याला ठेवायची गरज आहे असं त्यांचा विश्वास नव्हता. जेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं, त्यांच्या मित्राने सांगितलं की इथे ते मित्र त्यांचे खूप चांगले होते, सज्जन होते, त्यांचे परिपूर्ण म्हणजे सत्वगुणी होते, हुशार. मग ते महाराज नेहमी म्हणायचे, ही हुशारी आली कुठं तुझ्याकडे, एवढा परिपूर्ण तू कसा, इतकं परिपूर्ण कोण नसत नाही. ते म्हणायचे माझ्या सिद्धरामेश्वर महाराजांची कृपा, माझ्या गुरुची कृपा. ते कुठे असतात, तर मुंबईत असतात. महाराज म्हणाले मुंबई मायानगरी आहे, इथे दिवसाची रात्र, रात्रीचे दिवस होते, इथे खरं काही नाही, इथे सिद्धपुरुष असू शकतो, माझा विश्वास बसत नाही.
म्हणून महाराजांनी बरेच दिवस जायचं टाळलं, पण अगदी कुटुंबामध्ये गेल्यानंतर असा सत्संग चालू होता आणि महाराज तिथे गिरजाऊन मागच्या बाजूला बसले आणि मागच्या बाजूला बसले. सत्संग संपला, सगळे जाऊन सिद्धरामेश्वरांनी नमस्कार केला. हे नाही होत, नमस्कार करायचा नव्हता. महाराज तिकडे गेले, तिच्याकडे गेले, ते म्हणाले तुला जे हवं आहे ते या सर्वांना नको आहे आणि या सर्वांना हवं ते तुला नको आहे. बस त्यांनी सिद्धरामेश्वरांना साष्टांग नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. ते महाराजांच्या हातात बरोबर घेतला का 3-3.5 वर्षाचा असला, म्हणजे 4थी शिकलेली व्यक्ती वयाच्या 20व्या वर्षापर्यंत गावाकडे राहिली, शेतीमाती केली आणि मुंबईमध्ये नोकरीसाठी आले. रात्रपाळीच्या शाळेमध्ये प्रवेश पण घेतला आणि दिवसा गोदीमध्ये कामाला जात होते. गोदीमध्ये नोकरी पटकन सोडून दिली. काय म्हणतात, मला कोणाच्याशी गुलामगिरी जमण्यासारखी नाही, आपल्याला हे आजी जमणार नाही, सोडून दिली नोकरी. मग विडी विडायचा कारखाना सुरू केला, विड्या बनवायचा कारखाना स्वतःच सुरू केला. तेवढा मोठा म्हटला 60 लोक होते त्यांच्या कारखान्यामध्ये. तेव्हा त्यांना महाराजकडे भेटले नव्हते, सामान्य माणूस, तुमच्या आमच्यासारखे जीव आहेत. लग्न त्यांचं वेळेवर झालं, मुलंही झाली त्यांना. प्रपंचाचा विस्तार फार वाढवला. 9 दुकानं होती त्यांची, 60-65 माणसं काम करत होते त्या काळामध्ये त्यांच्याकडे. पण त्या बागकरांकडे पण त्यांचे मित्र जे होते त्यांच्याकडे पण त्याला अस्वस्थ राहत नव्हतं. ते व्यायामशाळात नेहमी त्या बागकरांची व्यायामशाळा चालवायची, त्यांच्याकडे जायचे. मग दिवशी ते गेले आणि मग आता सांगितलं तो प्रकार सिद्धरामेश्वर महाराजांची त्यांची भेट झाली आणि त्या दिवसापासून त्यांनी महाराजांचे पाहताच सिद्धरामेश्वर महाराज पाहताना त्यांचा श्रद्धा विश्वास बसला आणि साधना सुरू केली. पण साधना अशी नाही, खूप साधना, खूप ध्यान, एका गुरुमंत्रावर ध्यान, बाकी काही वाचले नाही, बाकी ज्ञान मिळायला कुठे गेले नाही. सिद्धरामेश्वर महाराज देह ठेवला 3 वर्षांनी, यांना गुरुमंत्राला 3 वर्षांनी. कोणीतरी ठाण्याला एक महाराज आले होते, ज्ञानी पुरुष, ते त्यांचे गुरुबंधू म्हणतात की ठाण्याला एक चांगले ज्ञानी पुरुष आले, चल जाऊया आपण दर्शनाला. महाराज काय म्हणाले, मी विधवा राहिलेलो आहे, मला दुसरा भरतार करायची गरज नाही आहे, माझा बसला आहे सिद्धरामेश्वर महाराज, कुठे जायची गरज नाही, बस. पण गुरुवर पूर्ण श्रद्धा विश्वास साधन केली, त्यामुळे आज ते पूजेला लागले. त्यांची पुष्टी सांगितलं, तुम्ही काय किती वाचता माहीत नाही, यूट्यूबवर तुम्ही जा किंवा निसर्ग.com जा. तेवढ्या लोकांनी महाराजांच्यावर एक मराठी फिल्म बनवली आहे, इंग्लिशमध्ये अनेक फिल्म बनवल्या आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, तुमचा विश्वास कमी आहे. तुम्ही जर पूर्ण विश्वास ठेवाल आणि जशी आम्ही सांगतो तशी भक्ती कराल, जे निसर्ग महाराज मला सांगितले तशी भक्ती कराल, एवढी खात्री देऊन सांगेन तुमचं जीवन सुखाचं व्हायलाच पाहिजे, खरा आनंद तुम्ही उपभोगायला पाहिजे. पण एका देवाशिवाय, एका देवाशिवाय, सद्गुरू हाच देव आहे, अन्य माझ्यासाठी दुसरा कोणी देव नाही, असा श्रद्धा विश्वास पाहिजे. ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी तुम्हाला काही आवश्यक कमी पडणार नाही, गॅरंटी किती. जोपर्यंत तुमच्या मनात ह्याला पूजा, त्याला पूजा, दगडधोड्याला पूजा, झाडाकड्याला पूजा, काही मिळणार नाही, काही मिळणार नाही. तुम्ही नुसते वर्णन करणार, भटकणार, एक दिवशी 4 जणांच्या खांद्यावर जाणार परत जन्म घेण्यासाठी, काही नाही. पण ज्यांनी ज्यांनी भक्ती केली, गुरुवर पूर्ण एकच देव परमात्मा, कारण का सगळ्या देवांना देव त्यांनी बनवला आहे. तुम्ही आता जो समाज वाचला असेल, तुम्ही ऐकलाच असेल, पण त्यांना भजल्यानंतर बाकी देवांना काय बदलायची गरज आहे. ज्याला कळलंय तोच त्यांचा झाला, आणि जो त्यांचा झाला त्याला काही कमी पडत नाही. लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, मी सत्संगाला जातो, सत्समागमाला जातो, परमार्थ करतो. परमार्थाचा अर्थ कोणाला विचार
म्हणजे काय करतो, सत्संग करतो म्हणजे काय करतो. बाकी जे बसले जाऊन काहीतरी भजन गातात, टाळ बघतात, त्यांच्याबरोबर करतो आणि येतो. पलीकडे काय काय केलं तुम्ही, काय मिळवला गेले तुम्ही? तुम्हाला अर्थ सांगता येईल कोणीतरी माझ्यावर मला सांगा, नंतर त्याला मी नमस्कार करतो. अभ्यास करा, गुरुतत्व जाणा. कुठल्या देवाला भजायची गरज नाही, श्रद्धा विश्वास पाहिजे. त्यांना लहानपणापासून बाळपण आहे गुरुतत्वाचं. त्यांचे मिसेस तिकडे बसले, त्यांना बालपणापासून आहे. मुलीच्या आग्रहात तर गणपती आणत होते. काल मी सांगितलं काय आणत नाही आणला. एवढा श्रद्धा विश्वास. कशाला आणला म्हणतात, काय गरज नाही. एका गुरुला भजले तर काय कुठल्या देवाला भजायची गरज नाही. देव लहान समजू नका, मोठा समजू नका, सगळे एकच. तो अनेक रूपामध्ये प्रकट झालेला आहे. एकच तो अनेक रूपामध्ये प्रकट झालेला आहे. मग अनेकांना भजणे म्हणजे आपल्यावर गाण ठेवणे आहे. तुम्ही घाबरताय, तुमच्या गुरुवर तुमचा विश्वास नाही. तुमच्या गुरुवर तुमचा विश्वास नाही, पण तुम्हाला दुसऱ्या देवाची गरज लागते. ज्याने विश्वास ठेवला त्याला काही नाही, काही नाही. आमचे महाराज सांगायचे काही करायची गरज नाही, पण भावाबंधामध्ये राहता, समाजात राहता, जा तिकडे हरकत नाही, पण मनातून सगळे एकच आहे. तुला आनंद देण्यासाठी आला. हा काय ते मला कळले, हा काय ते मला कळले. परखड ज्ञान सांगितलं नाही, परखड ज्ञान. आणि ते ज्ञान त्यांचे निरूपण ऐकली पाहिजे तुम्ही. काय भाषा आहे, काय शब्द आहे. आणि अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे सद्गुरू कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी करून सांगितलेलं आहे. आणि देव तुमच्यातच आहे. तुम्ही बाहेर शोधता तिथे तुम्ही चुकले. तुम्ही बाहेर देव आहे असे म्हटले तिथे चुकले. त्याने आपल्याला देव पाहिजे. त्यांना लोकांनी विचारलं तुम्हाला एवढं ज्ञान कसं आलं, तुमच्यामध्ये शक्ती पावर कुठून आली? ते म्हणा माझ्या गुरुने सांगितलं तू आत्मा आहेस, तू शुद्ध चैतन्य आहे. मी बस तेवढंच पाठ केलं, मी तेवढंच पाठ केलं. आणि मी आत्मा काय याची ओळख करून घेतली. मी आत्म्यासारखं राहायला सुरू केलं. बस देहाला प्रारंभावर टाकलं. देहाच्या गरजा देहाला द्यायच्या. गरजा सुद्धा अभ्यास करता आला. आज लोकांना आपल्या देहाच्या गरजेचा अभ्यास करता आला नाहीये म्हणून लोक दुःखी आहेत. जोपर्यंत खूप हवंसं काहीतरी वाटते आहे तोपर्यंत तुमचं अज्ञान गेलेलं नाही. जे हवंसं वाटतं त्याचे तुम्ही कधीतरी अनालिसिस करा. ते हवं ते का वाटतं, काय आहे त्याच्यामध्ये विशेष, काय काय याच्यासाठी धीमाना का हो, एवढं धैर्यवाना का हो, असं विचार करून बघा. असं वाटेल काही गरज नाही. द्यायला काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा आहे. आपल्याकडे काय पाहिजे? पण मन आणि इंद्रिय काहीतरी म्हणत असतात. त्यांचा स्वभावच आहे म्हणणे. आणि तुम्ही त्यांचा ऐकता आणि काहीतरी करायला जाता आणि अडचणी देता. विचार करून बघा. आधी मनातली भीती काढून टाका. कोणी प्रामाणिकपणे सांगावं तुम्ही देवाला कुठल्याही बसता ती भीती कुठे बसता. नाही बसलं तर माझं वाईट होईल, नाही बसलं तर माझं वाईट होईल. घरात पण मेलं गेलं तर नाही हे केलं तर स्वप्नात येईल, पुढे पोराबाळांना त्रास होईल. असली भीती. काही नाही, काही होत नाही. तुम्हाला अभ्यासच नाहीये. मेला कोण, राहायला कोण, परत कोण येणार आहे त्रास द्यायला, याचा अभ्यास कोणाकडे आहे? सगळे कल्पनेमध्ये, सगळे कल्पनेमध्ये. आणि का होईल? होईल तुमच्या अज्ञानामुळे. तुम्हाला सगळं दिसायला वाचायला लागेल आणि तुम्हाला त्याचा त्रास झाला. तुमचं ज्ञान असेल तर ते होणार. ते ज्ञान सद्गुरू देतो. ईश्वराचं स्वरूपच ज्ञान आहे. ईश्वर ज्ञान स्वरूपच आहे. ईश्वर जिथे ज्ञान आहे तिथे आनंद आहे, परमानंद आहे.
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, सत्य स्वरूपाचं ज्ञान, जे सत्य नित्य शाश्वत त्याचं ज्ञान. ते ज्याला आहे त्याला आयुष्यामध्ये काही दुःख भोगायला लागणार नाही, तो अडीअडचणी सापडणार नाही. भौतिक आपल्या अडीअडचणी निर्माण झाल्या तरी तो त्याच्यातून बाहेर सहज पडणार. तेव्हा तुमचा मेलेला येऊन तुम्हाला बाहेर काढायला येणार नाही, किंवा एखादा तुमचा देव सुद्धा तुम्हाला बाहेर काढायला येणार नाही. तुम्ही त्या परमात्म्याला त्या ओळखीने कुठल्या देवाला बघा. भजू नका असं मी म्हणत नाही, गणपती पूजू नका असं म्हणत नाही, मारुती पूजू नका असंही म्हणत नाही, शंकर महादेव पूजू नका असंही म्हणत नाही. पण कुठल्या ओळखीने पूजता? त्यांना त्यांच्या त्या जन्माच्या अवताराच्या ओळखीने नुसत्या पूजता, त्यांना तुम्ही लहान करता, त्यांना तुम्ही लहान करता. त्यांचं मूळ स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे, ते परब्रह्म सद्गुरू. त्याला तुम्ही भजले तर बाकी कोणाला भजायची गरज नाही. एक दिवशी सांगितले गोष्ट आठवण म्हणून सांगतो तुम्हाला, महाराजांच्या नेहमी सांगायचं. एक दिवशी नारद मुनी विष्णूला भेटायला आले. विष्णूचं रूप श्रीकृष्ण, त्या अवतारावर श्रीकृष्णाने पण अनुभव भेटायला. आणि त्यांचे सेवक सांगतो, देव तिकडे आतमध्ये साधना करतात. नारदाला खूप वाट पाहिजे, बराच वेळाने आलं. तुम्ही स्वतः देव आहे, तुम्ही कोणी साधना करता? तुम्ही तर देवादेवी देव आहे. नारायणाचं रूप विष्णू, विष्णूचं रूप श्रीकृष्ण, तुम्ही एकच. आता तुम्हाला देवाला कुठल्या पदाची राहिले? ते म्हणाल तुला बघायचं आहे, मी कोणाला बसतो, चल माझ्या. त्यांची एक साधनेची गोष्ट तिकडे घेऊन गेली. तिकडे मोठी पेटी होती, मोठी पेटी होती, त्यांच्यासाठी उघडी. ती पेटी उघडली, त्याच्यामध्ये अजून एक पेटी होती, ती उघडली. असं करता अनेक पेट्या उघडल्या, म्हणजे आकार छोटा छोटा होत जातो आहे. शेवटी अनेक धातूच्या पेट्या सुरू झाल्या. शेवटी चांदीची पेटी एक छोटी आहे, तिच्यामध्ये परत पेटी उघडलं तरी सोन्याची पेटी. आणि सोन्याची पेटी उघडली, त्याच्यामध्ये एक पुडी निघाली. त्या पुडीमध्ये काय निघालं? माती, धूळ. मी ह्याला नमस्कार करतो, मी ह्याला वंदन करतो. हे काय? माझ्या गुरुच्या चरणाचे धूळ. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ देव नाही. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, मी गवळ्याचा पोरगा, मला मी देव आहे, मला ते माझ्या गुरुने सांगितलं तेव्हा कळलं. राम म्हणतो, मी क्षत्रियाचा पोरगा, माझ्यामध्ये देवत्व आहे ते माझ्या गुरुने सांगितलं, मला कळलं. 33 कोटी देव तेच म्हणत आहेत. म्हणजे त्या सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. देवाना पण देव पण देणारा तो आहे, तो तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळाला आहे, म्हणून तुम्हाला अन्य कोणाला बघायची गरज. आणि भजले तर सगळे एकच रूप आहे. भगवद्गीतेमध्ये त्याने सांगितलं, पाऊस कुठेही पडू दे, पाणी समुद्राला जाणार. तुम्ही कोणाच्या मस्तकावर पुरवा, चरणावर पुरवा, ते मलाच जाणार. तुम्ही माझा देव तुझा देव म्हणून समजून भजता. आमचे शिष्य बरेचसे आहेत, आज कोणाकडे गवळी विसर्जन गणपती विसर्जन नाही आले, कारण पाप लागेल, पाप लागेल. म्हणजे त्या सद्गुरूपेक्षाही गौरी श्रेष्ठ आहे त्यांचं म्हणणं आहे. हिचं अस्तित्व त्या परमात्म्यामुळे आहे. ती पण त्याला भजत होती, आणि त्या परमात्म्याला भजायचं सोडून तुम्ही तिच्या मागे लागताय. तसं म्हणतात ना, लक्ष्मीला नारायणाला नमस्कार केला नाही, मी लक्ष्मीला किती बोलते तर तुम्हाला काय मिळणार नाही. लक्ष्मी कुठे जाते, कोणावर प्रेम करते? नारायण. तुम्ही लक्ष्मीला धरून ठेवायला बघता, ती नारायणाशिवाय राहू शकत नाही. ती जाते नारायणाकडे, नारायणाची पाय दाबत बसते, तो शेषावर पोहणार आणि ती पाय दाबते, आणि तुम्ही धरून ठेवायला बघता. ते नारायणाला बघा. नारायण म्हणजे परब्रह्म स्वरूप परमात्मा, जे सद्गुरूचं स्वरूप, त्याला बघा. लक्ष्मी तुमच्या दारी सदा
सगळ्यांनी आपली पत्रिका काढली असेल, जन्मपत्रिका सगळ्यांकडे असेल. ब्राह्मण सांगतो राशीमध्ये हा ग्रह आहे, हा ग्रह आहे, मंगळ आहे, फलाना आहे, फला आहे. पण गुरु तुमच्या अमक्या वेळी अमक्या राशीत आला की ह्याची पावर कमी होईल, काळजी करू नका. मी शेवटी काय म्हणतो, गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्या ग्रहांना हटवतो आणि आपली पावर. मग त्या गुरुला बसतो, त्याला पत्रिका घेऊन जायची गरज आहे काय? त्या ग्रहाला तारायला त्याला बघायची गरज आहे काय? म्हणून सगळं अज्ञानात जगता तुम्ही. गुरु काय कळले नाही, गुरु भेटले ते केवढं भाग्य आहे तुमचं. परम भाग्याने तुम्हाला सद्गुरू भेटले, परमार्थ भेटले, सत्संग भेटला आहे. ते रोकडं दाखवून देतात तुमच्यातच देव आहे. तुम्ही अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे आणि तुम्ही पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवायला पाहिजे, पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही उगाच सांगत नाही, आम्ही ते केलं स्वतः, अनुभवलं ते स्वतः आणि त्याच्यातून आम्हाला जे प्राप्त व्हायला सुख, आनंद, शांती, समाधान तो मिळाला. म्हणून तुम्हाला सांगतो, निसर्गदत्त महाराज महान भाग्यपुरुष, महान भाग्य. सगळ्यांना गुरु तर देत नव्हते, फार कमी लोकांना अगदी तपासून मोजून हा भक्ती करणार का एका माणसाला नाही होतं आमच्या घरात. त्याला कशाला आणला, हा काही भक्ती करणार नाही, त्याला परत तिकडे आणू नका, असं रोकडं रोकडं. म्हणजे नाव पाहिजे, कीर्ती पाहिजे. टीव्ही वाले आले, आकाशवाणी वाले आले, त्यांनी कोणालाही मुलाखत दिली नाही. मंत्री आले तर रोकडे सांगायचे, तुम्ही कशाला इकडे येता, तुमच्यासाठी हे नाही असतात. आणि आले तिकडे तुमचं कल्याणच होईल, पण मी सांगेन ते, पण तुम्ही माझं ऐकणार नाही. तर तुम्हाला खोटी आश्वासनं द्यायचे. राजकारणी माणूस कधी खरं बोलतो? तुझं धंदा तसं आहे, माझ्या धंद्याकडे तुझं दुकान चालणार नाही, असं सरळ म्हणायचं तोंडावर. म्हणजे आपल्याला लक्ष्मीबाई बोलायचे ते आम्ही प्रतीक्षा ऐकलंय, प्रतीक्षा पाहिलेलं आहे. 6-7 मंत्री आले, त्याने रोकडं त्यांनी सांगितलं. महाराज वरच्यामध्ये बोलवायला गेला एकदा, महाराज या मंत्री आले. कोणी बोलवलं पहिले सगळं, कोणी बोलवलं, त्याला कशाला इकडे बोलवलं, काय आहे इकडे? इंदिरा गांधीने गाडी पाठवली त्यांना आणायला, घ्यायला नाही गेले नाही. राष्ट्रपतीचं वय खूप होता, तरी ते भेटायला आले होते आणि महाराज वरच्या माळावर फिरायचे. महाराज म्हणाल त्याच्याकडे सांगितलं ते वर येऊ शकत नाही, म्हातारे खूप आहे, त्याचं वय खूप आहे, वर चढत नाही. माहिती तुझं आणलंस का त्यांना? परत जायला सांग, परत जायला सांग. म्हणजे काय तयारी होती? मेलेल्या माणसांना शवागृहातून उठवून त्यांनी जीवन जगायला लावलेला आहे. साधा गुळाचा खडा देऊन घशाचा कॅन्सर बरं केलेली माणसं आहेत. एक माणूस होता जोडपं, एवढा खूप विश्वास, बायकोचा विश्वास डळमळीत. मुलाला देवी आल्या, मुलाला देवी आल्या आणि देवीने खूप आजारी, त्याला एवढा की सगळा अंग त्याचं पळून निघाला, उठता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही, वाईट परिस्थिती आहे. तेव्हा पद्धत कसायची, अमुक एक दिवस झाले की त्याला आंघोळ घालायची, लिंबाचा पाला आंबट जाऊन आंघोळ घालायची, त्याला देवीचा मान मारायचा, पूजा करायची वगैरे वगैरे, असं पद्धत असायची. आणि लोक काय माहिती नाही. बायको म्हणते हे करायचं आहे, नवरा म्हणतोय काही करायचं नाही, आधी मी महाराजांना विचारून येतो, महाराजांनी सांगतील तसं करायचं. महाराजांना विचारायला गेला, असं असं ते आमच्याकडे करतात, तो मान भरतात, काहीतरी पूजा करतात, केळीच्या पानावर झोपवतात आणि मग आंघोळ बिंघोळ घालतात. महाराज म्हणाले काही करू नको, ही युवती घे आणि युवती लावजा आणि जोरात आरती करा. महाराजांची आरती करा, आरती करा आणि त्या आरती त्याला द्या. हे आले, बायकोला सांगतात, बायको काय ऐकायला तयार नाही. शेवटी दोघांमध्ये मतभेद झाला. ते म्हणाले तुला करायचं, तू नवरा म्हणा तुला काय करायचं ते कर, पण मला करायचं मी आधी करतो. त्याने महाराजांनी सांगितल्यावर सगळं केलं आणि बायको जेव्हा तयारी करायला गेली, संध्याकाळची वेळ होती, त्याने काय केलं, दार लावलं, तुला पूर्वी काही ठेवलं, दार लावलं आणि दांडा घेऊन दारावर उभं राहिलं. बायको म्हणा पुढे आले मारणार.
माझ्या मुलाची जबाबदारी काय होईल ते मी घेतो, चल. माझ्या गुरुने सांगितलं ना मला काय नाही करायचं. ज्या मुलाला उठता येत नव्हतं देवीला सगळ्यांना न्यायला लागलं त्याला आत रूममध्ये कोणता नवरा दारावर उभा आहे, दूर एवढा विश्वास. तर महाराज सांगितलं ही मुली लाव आणि त्याला खोलीत ठेव, दार लावून तुम्ही झोपा दुसऱ्या खोलीमध्ये, राहू दे त्याला ते काही बघू नका, माझी जबाबदारी. आणि त्याने विश्वास ठेवला. बायको ऐकायला तयार नाही. दोघांमध्ये भांडण झालं, दांडाच घेऊन बसला. सकाळी उठून दार भरून बघतात तर कोणता तुम्ही कसायचे छोटे रूम असायचे आणि आताच मोरी असायची. त्या मोरीमध्ये उभा राहून लग्न करतो आहे, उभा राहून लग्न करतो आहे. घडलेली गोष्ट, घडलेली गोष्ट. हे असे पैसे घेऊन करणारे चमत्कार नव्हे. काय पूजा वाढ आमका तक्का मांडून नाही, ते सुद्धा परब्रह्म स्वरूप ते बोलत नाही. सत्य होणार तुमची भक्ती कधी पाहिजे. माझा मुद्दा काय होता, आपली भक्ती कमी म्हणून आपल्यामध्ये भीती आहे. आपली भक्ती कमी आपल्याला गुरु कळला नाही, म्हणून तो कळलं नाही म्हणून आपण या देवाला त्या देवाला बसतो आहोत. दूरला एका बसल्यानंतर केवढा अनुभव येऊ शकतो, केवढा अनुभव येऊ शकतो. अनेक चमत्कार, अनेक आमच्या समोर अनेक चमत्कार म्हणून नाही केले. गुरुवर विश्वास, गुरुने सांगितलेलं साधन बघ. आरती करा म्हणाले, म्हणजे गुरुने सांगितलंय प्रसंगाला माझी आरती करा. महाराज सांगितले तुमच्या प्रसंगाला रात्री 2च रुपये आरती करा आणि तुमचा मोठा मोठा जय जयकार करा. तुमचा प्रसंग खूप व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही तो अनुभव घेतो, आम्ही तो अनुभव घेतो. मग आयुष्यात आम्ही कधी घंटादोरा बांधायला गेलो नाही, जन्मपत्रिका पोरांची घेऊन कुठे गेलो नाही, आमची घेऊन. महाराजांनी असं ज्ञान देऊन आम्हाला मोकळं केलं. म्हणजे आपण दिवस शोधतो, हा शुभ दिवस आहे, तो अशुभ दिवस आहे. तर महाराज म्हणायचे सगळे दिवस त्याने निर्माण केले. आणि सत्ता शेवटी कोणाची चालते, त्या परमात्म्याची. तो परमात्म्याची तुमचा सद्गुरू, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. तर काही बिघडणार असं दुरुस्त करण्याचं ताकद त्याच्यात आहे. तुम्ही कशाला काळजी करता. नाव घेणे काम सुरू करा तुमचं कुठल्याही दिवसात, कुठल्याही दिवसात. कारण सोपं ज्ञान मी नेहमी सांगतो तुम्हाला, लक्षात जातं पण तुम्ही मानत नाही म्हणून सुद्धा अजूनही वाराप्रमाणे देवाला बदलायला तुम्ही या. सगळे वार देवाचे आहेत, कुठला वार देवाचा नाही. कल्पनेतून निर्माण झाले सगळे दिवस सारखे. नाव काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून ग्रहांची नावं दिली 7 आणि त्या 7 ग्रहांची नावं दिली. त्याला मग सोमवाराला तुम्ही सोमग्रह आहे त्याला तुम्ही शिवाला लावून टाकलं, जोडून त्याला शंकराला. त्यात तो सोमच घेत होता कल्पना. मंगळ आहे तर मंगलमूर्ती म्हणून तुम्ही गणपतीला लावून टाकलं. आणि इकडे मात्र राशीत मंगळ आला तर मात्र कुठेतरी आणखीच जाता काय. तो मंगळ आहे ना, तो अमंगळ कसा. मंगळ का नाव दिलं त्याला, अमंगळाला द्यायला पाहिजे होतं. तुझ्या राशीत अमंगळ आहे, मंगळ काय म्हटलं. मंगळ आहे तर तो त्रास कसा देईल. तुमच्या अज्ञानाचा फायदा कोणीतरी घेतं आणि तुम्हाला फसवतं, तुमच्या लक्षात येत नाही. ते परमतत्व तुमच्यात बसलंय. काय करणार आहे तुमच्या कोणी, काही करणार नाही, काही होणार नाही. म्हणजे ते कोरोना आलं होतं तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घाबरले ते मेले, घाबरले ते वाचले. म्हणजे बरेचसे लोक आजारापेक्षा त्या भीतीने मेले. म्हणून तुमच्यात देव आहे याचं स्मरण ठेवा, मग तुम्हाला भयाची गरज नाही असं मला म्हणायचं. आजच्या दिवशी महाराजांनी जे काय शिकवलं त्याचंच आपण उजळणी केली, त्याचं स्मरण केलं तरी खरी पुण्य केली. म्हणून तुम्हाला मी सांगतो, माझ्या पदाचं काही सांगत नाही. आणि जे शास्त्रोक्त आहे तेच सांगतं. प्रत्येक गोष्टीला आधार आहे. देव ईश्वर तुमच्यात आहे, याला आधार आहे. हवेतली गोष्ट नाही, उलट तुम्ही हवेतली गोष्ट करता. तुम्ही काहीतरी कल्पनेमध्ये करता आणि तुम्हाला वाटतं देवाला पोचणार, देव मला मदत करणार. प्रॅक्टिकल करा, कल्पनेला नको. हे अध्यात्म ज्ञान हे प्रॅक्टिकल आहे, पुराणाशी सिद्ध केलेलं आहे. जसं म्हणतात ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर.
शांत तरी काय करायचं? शांत शब्दच कसा आहे? तुझी श्रद्धा आहे ना त्याच्यावर, ती श्रद्धा त्याची आहे, त्याचे तू स्मरण कर, तुझ्या मनाला शांती मिळेल. बाकी काय त्याच्यापर्यंत काय पोचत नाही, कारण तो राहिलाच नाही. जाळला की राग झाली त्याची, काय राहिलं त्याचं? काय राहिलं त्याचं? काही राहत नाही. राहिली वासना. ही वासना कसल्या प्रकारची आहे आणि मग कोणाच्या योनीमध्ये जाईल तो त्याचा पत्ता नाही. कोणाच्या योनीमध्ये जाईल पत्ता नाही. पण वासना राहिली नसेल तो परत जन्माला येणारच नाही. मग श्राद्ध काय करायचं? नैवेद्य दाखवणं, वाड्या दाखवणं म्हणजे श्राद्ध नाही. कल्पना जी निर्माण झाली ती आपल्या अज्ञानातून मनाला शांती. जसं एखाद्या घरामध्ये काहीतरी एखादा प्रसंग झाला, प्रत्येक तो काहीतरी सुचवतो, त्या सुचवण्यामध्ये प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे असतं बघा. कधी तो त्याचा तज्ञ नसतो पण सुचवतो. आणि कधीतरी आपल्याला वाटतं घाबरलेलं असतो, हे करूया ते करूया. तशीच अवस्था भक्तीची चालली आहे. आता जे लोक अज्ञानात भक्ती करतात ते तशीच करतायत. गुरुने ते तुमचं अज्ञान दूर केलं आणि जे सत्यस्वरूप आहे ते तुम्हाला दाखवलं. त्या सत्यस्वरूपाची प्रचिती हा सत्संग. आणि तुम्हाला जो वाईट गोष्टींचा संग जडला आहे त्याच्यात तुम्हाला निसंग करण्याची जागा, साधन म्हणजे सत्संग. मग सत्समागम सुद्धा शब्द वापरला. सत्समागम, सत्समागम शब्द कसा आहे? सत्समागम. सत्य आहे त्याच्यात सामावून जा. गम म्हणजे अनुभव घे. जग शब्द का आला तुम्ही कधी अभ्यास करता? जग, ज म्हणजे जन्मल, ग म्हणजे गत, जगत. जन्माला येते जात. तसं समागम. आम्ही संत समागमाला गेलो होतो म्हणतात, सत्संगाला गेलो होतो म्हणतात, परमार्थ केला म्हणतात. परमार्थ एकच, सर्वश्रेष्ठ एकच. तो ईश्वर देव परमात्मा, तो शाश्वत आहे. बाकी सगळं नित्य आहे, नाश पावणार आहे आणि तो तुमच्यात आहे. आणि ते तुमचा सद्गुरू दाखवतो. म्हणून सद्गुरू श्रेष्ठ आहे. त्याचं स्मरण करा, त्याला बघा, त्याचं बंधन करा. निसर्ग महाराजांच्या चरित्राविषयी खूप सगळ्यांना नेहमी सांगतो, मुद्दाम काय सांगत नाही. आज एवढंच सांगितलं. त्यांनी सांगितलं स्वला आणि स्वस्थ राहा. स्व म्हणजे तुमचा श्वास कोण चालवतो, तुमच्या ध्यानाला कोण चालवतो, तुम्ही खाता ते पचन कोण करतो आहे, तुम्हाला हवं नको आहे ते कोण सांगतो आहे, तुमच्या डोळ्याने पाहण्याचं काम कोण करतो आहे. तुम्हाला डोळे पाहतात, डोळे नाही पाहत, पण प्रेताने डोळ्याने पाहायला पाहिजे. डोळ्याने पाहणारा कोण, कानाने ऐकणारा कोण? त्या स्वला. कारण ते तुमचं स्वतःचं स्वरूप आहे, ते तुमच्या मालकीचं आहे, तुमचं आहे, तुम्ही ते स्वतः. देह मी म्हणता, पण देह मी म्हणणारा जशी चुकीची ओळख एखादा सांगतो तशी आहे. भ्रम झाला, एखादी चुकीची ओळख सांगतो तसं आहे ते. कारण का तुम्ही देह नाही, तुम्ही आत्माच आहात. पण तुम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं आणि ती म्हणण्याची पद्धत झाली. जसं मी नेहमी सांगतो, बाई म्हणजे तांदूळ निवडते, बाई कधी तांदूळ निवडत नाही, कडे निवडते. तसा हा देह जो आहे तो देह मी देह असं म्हणतो, की माझा देह म्हणता. समजताना होता मी देह म्हणता, किती चुकीचं वागता. अभ्यास करा. देह त्या आत्म्याने वापरायला घेतलेला आहे. आत्मा तुम्ही आहात. आईच्या गर्भाशयामध्ये अन्नरसाचा देह बनला, ते अन्नरस खाऊन देह वाढला. म्हणजे देह काय पदार्थ आहे. निसर्ग सांगितलं, फिजिक्सचा अभ्यास करा, हे कळावं म्हणून. म्हणजे देहामध्ये अजून कोणीतरी आहे, त्याची सत्ता देहावर चालते, ज्याची जगावर सत्ता चालते. तो आत्मा परमात्मा, तो तुमच्यातच आहे. तोच खरा देव ईश्वर आहे. त्याचा शोध घ्या, त्याला बघा, स्वला जाणं, स्वस्थ राहा. त्याला ओळखले तर तुम्ही स्वस्थ राहणार. काही तुम्हाला चिंतामय करायची गरज नाही. आणि एक वाक्य त्यांनी सांगितलं, तुझ्या आत्मज्ञानाशिवाय अन्य कोणी देव ईश्वर नाही. तू मी आहे ही तुमची जाणीव, हा ईश्वर तुमच्यामध्ये असल्याचा पुरावा आहे. अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा. बाहेर शोधायला जाऊ नका, शोध संपणार नाही, आयुष्य पुरणार नाही. उगाच यातायाती लागतात आणि हातात काही लागत नाही, पण त्या स्वरूपाला ओळखा. बघा किती शांती, समाधान, आनंद मिळेल.
हिंमत पाहिजे. आम्ही अभ्यास केला, हे पूजाला सांगता तुम्ही, हे पूजायचं काय काय आहे? काहीतरी उचलून आणला आणि त्याला पूजायचं आणि तुम्ही सांगता पूजा म्हणून. कशाला पूजायची गरज आहे? जो रोकडी प्रचिती देतो आहे, ज्याच्यामुळे मला जाणीव आहे, ज्याच्यामुळे देहाची हालचाल होते, तो ईश्वर देव तीच ताकद आहे. ईश्वराच्या स्वरूपाचं स्वरूप शास्त्राने काय सांगितलं आहे? एक ज्ञान आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष, शिवशक्ती असं म्हणण्यात आलं. त्या दोघांचं एकत्रीकरण गुणमाया म्हणतात. तो देव ईश्वर म्हणजे त्या देव ईश्वराचं स्वरूप काय तुमच्या ठिकाणी, तुमच्याकडे जी जाणीव आहे ज्ञान म्हणून आणि तुमच्या शरीराला चालू शक्ती आहे, हे दोन एकत्र आहेत. हे ईश्वरीचं रूप आहे, ते तुमच्यात आहे. ते गेलं तर हे पण उचला लगेच घाणवासी तुझे काय आहे बाकी? कशाला घाबरतात आणि कशाला बाहेर शोधायला लागतात? म्हणून सद्गुरू भेटणे महत् भाग्य. पण भेटल्यानंतर सद्गुरूला ओळखणे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे साधन भक्ती करून बाकी सगळ्याकडे मुक्त झाला, तो आनंद भोगणार आहे. तो आनंद हिंमत लागते, हिंमत लागते. आमचं काही वाईट झालं नाही. आम्ही आईवडिलाच्या प्रेताला पाणी पाजले पण नाही तिथे असताना सुद्धा, आणि त्यांचे पिंडदान पण केलं नाही, आणि त्यांच्याकडे केस काढलेली मूर्ती पण मारली, काही केलं नाही. तिकडे होतो. सद्गुरूवर केवढा विश्वास. माझ्या पुढे सांगितलंय काय माझं वाईट होणार नाही. 3 भाऊ, तिघांपेक्षा माझं सगळ्यात चांगलं झालं. दोघांनी केलं, करा म्हटलं. विश्वास पाहिजे. महाराज सांगतात तरी उपास करतात, महाराज सांगतात तरी उपास करताय, महाराज सांगतात व्रतवैकल्य करताय, म्हणजे तुमचा विश्वास नाही. त्या महाराज श्लोकामध्ये एक सुंदर श्लोक आहे, सुंदर श्लोक. जी बाई आहे ती इकडे तिकडे फिरते आहे, ह्याच्या त्याच्या तोंडाकडे पाहते, याच्यावर जाते त्याच्यावर जाते, तिचा नवरा असून सुद्धा मेल्यासारखा आहे. रती नायिकेचा पती नसताय, रती नायिकेचा पती नसताय. म्हणजे त्या बाईला आपल्या नवऱ्याचं महत्व, नवऱ्याचं साठी पतिव्रतेचं महत्व कळलं नाही. तिचा नवरा असून नसल्यासारखं आहे. तसं ज्याच्यामध्ये देव असून अनेक देवांना शोधतोय, तो त्याच्यातला देव असल्या नसल्यासारखा आहे. त्याला वाटवताय तुम्ही, त्याला मारताय तुम्ही, त्याची उटपणा करताय तुम्ही. कसा देव भेटेल तुम्हाला? नाही भेटणार. हे शास्त्राने सांगितलंय, वेदशास्त्राने सांगितलंय. अर्ध वाचून कोणीतरी काहीतरी सांगितलं ते आम्ही करतो आणि परंपरेने चालत आलेलं करतो. कधीतरी विचार करा, काही परंपरेने चाललेल्या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत. जसं पूर्वी आपल्याकडे इकडे धोतर आणि शर्ट घालत होते, आता किती जण धोतर घालतात, ते मात्र तुम्ही टाकलं. प्रेताला पाणी पाजायचं, ते पाणी इकडून तिकडे जातं, ते पुजत होते बिचारे, पाजत होते येण्यासाठी. आपण का पाजतो? कधी विचार करतो काय? त्यावेळी एमसीआयने एखाद्या बाईला की 5 दिवस बाहेर बसवायचे. आता सोयीने काय बसवायचं लोकांनी सोडून दिलेलं आहे. त्याचं काय वाईट झालं? ते अज्ञानात करत होते, आम्ही ते सोडलं ना. मग बऱ्याचशा म्हणजे आधी अज्ञानात करून त्याचा अभ्यास करून सोडून दे ना, मोकळा हो ना. सुखाने आयुष्य जगशी, आनंद मोक्षी आणि मोक्षमुक्तीचा धनी होशी. कल्पनेचे देव कल्पांती नासती. कल्पनेतून जे देव बनतात आणि कल्पनेतून जी उपासना करतात त्याच्यात काही फायदा होणार नाही. जर सत्य तिथे शाश्वत आहे, असं देवाचं स्वरूप आहे, त्याला ओळखा, त्याला जाणा, त्याला भजा, ते तुमच्या ठिकाणीच आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं स्वला जाणा आणि स्वस्थ राहा. आणि तुझ्या ठिकाणी आहे त्याचे अनुभव, तुझ्या ठिकाणी तुझ्याकडे जे जाणीव आहे, तुझ्याकडे जाणती जाणीव ज्ञान म्हणून जे आहे तोच ईश्वर देव आहे, अन्य देव ईश्वर नाही. मग तुझे जायची गरज नाही. हे जर आपण आज पाठ केला आणि त्याप्रमाणे साधनभक्ती केली तर आज खऱ्या अर्थाने निसर्गदत्त महाराजांची आपण पुण्यतिथी साजरी केल्याचं आपल्याला पुण्य लाभेल आणि त्यांची कृपा आपल्यावर होईल. त्यांच्या शब्दाप्रमाणे ज्ञानी साधनभक्ती केली जरा काही पण उद्या महाराज देश ठेवणार, महाराज देह ठेवण्याआधी त्या सिद्धरामेश्वर महाराज यांचे गुरु
माधवबागेमध्ये सीपीटॅगला तिकडे निरूपण करायचे आणि निरूपणाला ऐकायला महाराज गेले होते, निसर्ग महाराज गेले होते आणि महाराज बोलता होता काय म्हणाले सिद्धरामेश्वर महाराज, खरा शिष्य कोण? सद्गुरूच्या वचनाखातर प्रसंगी प्रपंचाचा त्याग करून गुरुने जे ज्ञान दिलंय ते ज्ञान कार्य पुढे चालवण्याचं काम करतो तो खरा शिष्य, असं म्हणाले महाराज. आणि महाराजांनी ते त्याच वर्षी केलं. जेव्हा तो सप्ताह जवळ आला, महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस जवळ आला, दिवाळीच्या आधीची एकादशी येते, धनत्रयोदशीच्या आधीची एकादशी येते, त्या एकादशीला महाराजांनी भेट दिली. आता धनत्रयोदशी दिवाळी धनत्रयोदशी सुद्धा आहे, तर महाराज सिद्धरामेश्वर महाराज त्या टायमामध्ये सप्ताह करायचे माधवबागेमध्ये, 3 दिवसाचा सप्ताह करायचे. नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन त्याचे समाप्त होते. त्या सप्ताहात महाराज बोलले आणि दुसऱ्या वर्षी तो सप्ताहाच्या आधी 1 दिवस महाराजांनी भेट दिला एकादशी सिद्धरामेश्वर. आणि जेव्हा ते सिद्धरामेश्वर पुढेचा दिवस आला तर महाराजांसारखं वर्षभर तेच खात होतं. माझ्या गुरुने असं म्हणाले, मग मला त्यांच्याकडे काही ते करायलाच पाहिजे. 3 वर्षामध्ये मला त्यांचा अनुभव आला आणि माझं जीवन सुधारलं. मी त्यांचं देणं लागलं. त्यांनी भर दिवाळीच्या वेळी घर सोडून गेले, ते 9 महिने वर्षभर भ्रमण केलं आणि परत आले तर त्यांना ज्ञान झालं आणि भक्तिमार्ग चालू केला. आपल्या घरातच मठ चालू केलं, भक्ती मार्ग चालू केला, मनात घरातच मठ चालू केला. 9 दुकानं होती, 8 गेली, एकच राहिलं, तेवढं चालूच राहिलं आणि भजन भक्ती करा, पूर्ण भक्तीला वाहून गेलं आणि लोकांना भक्ती सांगायचं काम सुरू केलं. म्हणजे गुरुकार्य चालू केलं. आणि त्या गुरुच्या एका वचनासाठी त्यांनी सगळ्याचा त्याग केला आणि त्याचा अनुभव काय आला. कीर्तिरूपाला पोचले, कीर्तिरूपाला पोचले. आपल्या संप्रदायामध्ये दानपेटी नसते, महाराजांच्या मठामध्ये पण नव्हती. कुठल्या शिष्याला कार्यक्रमाला वर्गणी सुद्धा मागत नाही, आपण वर्गणी सुद्धा मागत नाही की आज आपण आलो सगळे, खर्च होणार आहे, जेवणाचा खर्च होणार आहे, येणार आहे. कसं होतं? महाराजांकडे काही शिष्य होते, समजूतदार होते, तर महाराजांकडे आम्ही नेहमी जायचो. महाराजांनी तिकडे एक वही ठेवली. पुढे विचार काय देणगी द्यायला गेला तर काय महाराज म्हणायचे, हात व्हायचे नाही. त्या ड्रॉवरमध्ये बघ एक वही आहे, ती वही बाहेर काढायची आणि त्या वहीमध्ये महाराज सांगायचे काय द्यायचं तुला ते वहीकडे ठेव आणि तिकडे तुझं नाव लिहिलं. आधी त्याच्यात विचारायचं, तू कशाला देतोस, तुझी परिस्थिती काय, तू किती कमवतोस, तुला किती पगार आहे, माहिती घ्यायची, गरीबाकडून घेत तुझं. आणि पुन्हा कशाला देतोस असं प्रश्न वेळ तू काय सांगतो बघायचं. त्यातला जर म्हणेल महाराज ते रोज फुलं लागतात, म्हणजे धूप कापून लागतो, तेलतूप लागतं, कार्यक्रमाच्या वेळी महाप्रसाद लागतो, मग ते आमची जबाबदारी नाही का. हां मग ठेव, तुला काय ठेवायचं वही ठेव असं म्हणायचं, नाव लिहा तुझं आणि किती पैसे समोर. म्हणजे कसा सत्संग चालवला, परमार्थ कसा चालवला, किती पर्टिक्युलर होते, काटेकोर होते. शिष्यांच्या दान पुण्यावर जीवन नाही जगले ते. शिष्यांनी काही देणगी द्यावी, प्रपंच चालवत नाही, दुकान आपलं शोधून चालू ठेवलं त्यांनी, आपल्या घराचा प्रपंच चालला पाहिजे म्हणून. इतकी शिस्तबद्ध आपल्या सगळ्या महाराजांचं वैशिष्ट्य आहे. सिद्धरामेश्वर महाराजांना कोणी देणगी द्यायला आली की मला सगळे काय धंदा करतो विचारा त्याला. कळलं त्याचं काहीतरी 2 नंबर धंदा आहे, काहीतरी दाढा व्यवसाय करतोय, आमचं काहीतरी, त्याच्यापेक्षा परत देऊन टाकावं सगळं, नको आम्हाला. मी प्रत्यक्ष होतो, रणजित महाराजांनी एकाने 11,000चा चेक दिला, नाशिकला होतो, 11,000चा चेक दिला. महाराजांनी विचारलं कोणीही दिला नाही, ते आमचे ते मोठे आहेत, एका कंपनीमध्ये मॅनेजर मोठे आहेत, त्यांना यायला वेळ नसतो, आम्ही तुमच्याशी सांगतो. ते म्हणाले माझ्याकडे एवढं तुमच्या संप्रदायाला देणगी. महाराजांकडे परत द्यायचं. तो हिंदी येत असेल, भक्ती करत असेल तर त्याचे घ्यायला, आम्हाला त्याची नको. असे जे संत ज्ञानी पुरुषांना ते बोलतात ते खरे.
ते बोलतं ते खरं. तुम्ही येथे आता इतके आहात मोठ्या घरामध्ये 3 लोक असतात, कोणी ते सांगा आम्ही कोणाकडे कधी काय मागितलं आमच्यासाठी वैयक्तिक कधीतरी सांगा. म्हणजे ते आम्हाला तेवढं सक्षम करून सोडलं त्याने आपोआप आमच्या प्रपंचाची सोय करून ठेवली शिष्याकडे न मागता. तुम्ही जर बघितलं तेव्हा तुमच्या प्रपंचाची सोय होईल. प्रभूसाठी केवढे काबाड कष्ट काढताय, काबाडी झालेले आहे. काय गरज नाही, स्वला जाण स्वस्त राहा. हा देह जगायला पाहिजे, ज्याच्या घरच्याने प्रपंच निर्माण केला तो चालला पाहिजे, पण तेवढ्यावरती कष्ट केलेच पाहिजे, मेहनत केली पाहिजे, नोकरीधंदा केलाच पाहिजे. प्रामाणिक राहून करा, खूप यश येईल. लोक करतात, तुम्ही कुणाला फसवायला जाऊ नका, तुम्ही सवयी व्याज करायला जाऊ नका. कुठल्या कुठे जाणार. म्हणून जो सांगितलं ना निसर्ग व्हायचा आहे, ते वाईट जेवढं आपल्याला त्याचा त्याग करायचा आहे, सत्य आहे ते अंगी करायचा आहे, तो सत्संग, तो परमार्थ, तो सत्समागम आणि तेच सद्गुरूची कृपा. त्याच्यातून सद्गुरूची कृपा म्हणजे या ओळखीने भक्ती करा, त्याने करून तुम्हाला निश्चितच अनुभव येईल. माझ्याकडे किती लोक येतात, मी सगळ्यांना सांगतो बस नारायण संगीताची भक्ती करा आणि आठवड्यात एकदा तरी इथे ये. या समाधीवर सुवासिक फुलं व्हा, त्यांना सुवासिक फुलं फोडायची आणि या समाधीजवळ 10-15 मिनिटं नामस्मरण करत बस. तुझा प्रॉब्लेम अडचण काय असेल जायलाच पाहिजे, 100% जायला पाहिजे, त्यांची कृपा व्हायला पाहिजे. महाराज लोकांना असंच सांगायचे, तू मला सांगितलं सिद्धरामजी महाराजांनी ऐकलं, जा तुझं काम होणार आणि व्हायचं. एका काही लोक खूप शिकले ना महाराजांकडे, विचारले महाराजांना ते कसं होतं, आम्हाला पटत नाही तुम्ही काय सांगता, ते कसं होतं. पण ते काय सांगायचे, सगळ्यांमध्ये कोण आहे, एक आत्मा, तो आत्मा तोच परमात्मा आणि तो परमात्मा माझा सद्गुरू. त्याच्याकडे तुम्ही सांगितले, पण त्या आत्म्याला आज्ञा करायची पावर त्यांच्याकडे आहे. त्या आत्म्याला बुद्धी देऊन तुमचं काम करून द्यायला, तो आपोआप करून द्यायला, तुमच्यासारखा निर्णय होणार, तुम्हाला सहकार्य करा. सद्गुरूची तुमचा विश्वास करा आणि त्या श्रद्धेने बदले करा. पण मग कसं पाहिजे, एक पतिव्रत असतं तसं. मग काय म्हणतात ते किती मगाशी काय तो रती नायिकेचा पती नसत आहे. रती नायिकेचा, रती म्हणजे आनंद सुख घेण्यासाठी अनेकाकडे जाणार आहे, तिचा नवरा बिचारा असून सुद्धा मेल्यासारखा. तसं आपण अनेक देव शोधत असतो, तो खरा देव आपल्याला नसल्यासारखा आहे. म्हणून सद्गुरू वचन माना, सद्गुरू वचनाप्रमाणे साधन करा, तुमचं खूप चांगलं होईल. राजा